आता तिकडून गाडी आली बरं का. हा बघा बघा गोड रोड आहे, घाटाचा रोड आहे पूर्ण. हे होता है भाई तेजी जुगाड़. एक ही साइकिल है, एक ही साइकिल पे दो बच्चे. अरे भाई छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाह वाह वाह. तर बघा हे बघा फायनली मित्रांनो बराच वेळ झाला आम्ही इथं बसलो होतो आणि हे बघू शकता वातावरण. हे रोड बघ कसा आहे, बघ तिकडून येतोय इकडे जातोय बघू शकता. ते तुम्हाला दिसतंय ना तर ते सगळं गाव आहे. तर त्या गावाला नाही का त्या गावामध्ये म्हणजे इथं असं असतंय, इथं गावात असे असते सगळे डोंगरावर गाव आहेत इथं सगळे. आणि डोंगरावर घरं इथं त्या प्रत्येक घराला जे ना कलर मारलेला आहे. ते कलर मारल्यामुळे ते अति सुंदर दिसतात पहिल्यापेक्षा जास्त. पाहिलं का ओ यार रोड आहे का काय येऊ, असा कसा रोड येऊ बघा. कसला रोड आहे काय माहिती बघा, खतरनाक रोड आहे. बापरे एक साइकिल पे 2 जने. अरे भाई साहब भाई देखो भाई जुगाड़ भाई. मतलब अभी फील आ रहा है जैसे कि हम दूसरी दुनिया में जी रहे. जो पुराने जमाने में जो देखो ना छत्रपति शिवाजी महाराज की जय. वाह यार. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी सध्या आहे उत्तराखंडमध्ये. मी उत्तराखंडमध्येच आहे सध्या. 2-4 दिवस झाले इथंच आहे. 2-4 नाही बरेच दिवस झाले मित्रांनो. मी सध्या केदारनाथला चाललेलो आहे आणि आजचा व्हिडिओ एक नंबर होणार आहे. जसं की तुम्हाला माहिती तुमच्या भाऊची सायकलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं भाऊ तुमचा असाच चाललेला आहे मस्तपैकी रोडनी चलत चलत किंवा लिफ्ट मागत मागत. पण मी जसा एन्जॉय करतोय तसा जिंदगीमध्ये मला नाही वाटत कोणी करत असेल. हे बघू शकता मित्रांनो. मस्तपैकी मजा यायला लागली. आता फक्त गाडीची वाट बघतोय एखाद्या मोटरसायकलीची, त्याला लटकून जायचंय मला. ऊन लागायला लागलाय मोकार. मै हाल म्हणजे सगळ्यात जिंदगीमध्ये सगळ्यात जास्त मै हाल चालू आहेत, पण मी सांगत नाही कोणाला. हे बघू शकता मित्रांनो तिकडे जे ना त्या डोंगराच्या पलीकडे तो जो डोंगर दिसतो तुम्हाला तबाक त्यो तबाक त्यो दिसला का तबाक त्यो. त्याच्या पलीकडे जे आहे ना बर्फ आहे. त्याच्याच पलीकडे केदारनाथ बाबा आहे. केदारनाथचा मंदिर आहे केदारनाथचं. आणि काल मी ओकीमठला गेलो. तुम्ही कालचा व्हिडिओ अरे बाबा बोलू दम लागतो मित्रांनो. काल मी गेलो मित्रांनो ओकीमठला मस्तपैकी दर्शन घेतलं. तिथून जी आहे ना 28 तारखेला म्हणजे आज मस्तपैकी पालखी निघती केदार बाबाची. ती पालखी 2 तारखेला केदारनाथमध्ये जाती. मी काल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मित्रांनो ओकीमठचा, जिथं मस्तपैकी केदार बाबाची पालखी अजून पण आहे. आज निघणार आहे. कालचा व्हिडिओ नसताना पाहिला तर पहा, एन्जॉय करायचा व्हिडिओ बघून. तुमच्या एन्जॉयसाठी सगळं काय करतो मनोरंजनासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जे आहे ना तिथं लोक लांब येतात दर्शनासाठी. मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सगळं काही दाखवलेलं आहे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे मला पूर्ण व्हिडिओ नाही बनवता आला, पण एकदम मस्त व्हिडिओ बनवलेला आहे. बघून घ्या एकदा. आणि हा नजारा बघा काय नजारा आहे राव यो. हां हे ज्या आवाज येतो ना आवाज येतो ना हा आहे नदीचा आवाज. रोड पण लय खतरनाक येतो. रोडच्या शेजारी काही नाही लावलेलं आहे. तर बघ ती नदी खाली ती नदी मित्रांनो. आणि हा नजारा बघा फक्त परत एकदा. पहाड़ों को जिंदगी जियो तो पहाड़ों में जियो भाई. कहीं पे भी ऐसी जिंदगी जीने नहीं मिलती. हे बघा खाली जर पाय सरला तर कार्यक्रम होईल भाऊ. चला गाड्या बघा येऊन गाड्या एकदम खतरनाक येतात. तर मित्रांनो मस्तपैकी चला बस लागली. बसमध्ये बस. फायनली मित्रांनो बसमध्ये बसलेलो आहे. तर फायनली मित्रांनो चाललो होतो, पण मध्येच जे ना एकदम भयानक ट्रॉफिक लागली तिकडे जे ना पुढं. हे बघा हे रोड एक तर बारीक आहे आणि वाहनं झाले जास्त. तर मागं जे बघा मागं पूर्ण ट्रॉफिकच लागलेली आहे पूर्ण मागं. त्या बघा तिकडं मागं पण पूर्ण ट्रॉफिक लागलेली आहे. पण हा नजारा बघा ट्रॉफिक कदाचित त्याच्यामुळे लागले असेल की तुम्हाला मला हे नजारा दाखवण्यासाठी माझं नशीब चांगलं की तुम्हाला पण दाखवायला. आणि तुमचं नशीब चांगलं बघा पाणी बघा ना मित्रांनो. अरे बाप कसलं पडत आहे भयानक ते वरून खाली.
ते पाणी जे ना मित्रांनो ते डोंगरातलं पाणी आहे सगळं एकदम शुद्ध पाणी, पण त्याच्यातून वाफा बघा कसं निघायला लागलं. अरे बाप, हा नजारा परत परत बघायला भेटणार नाही. चांगला बघून घ्या. आमची गाडी थांबली, त्या गाडीमध्ये मी चाललो. 20 रुपये तिकीट देऊन मी चाललो होतो. मी निघालेलो याला आपलं दोन मिनटं सांगतो माझ्या लक्षात राहत नाही. गोरीकुंडसाठी चाललेलो आहे मी. आणि हा नजारा बघा मित्रांनो, पुढं काय झालं काय माहिती. ते बघा पूर्ण पॅक झालं आहे नजारा. रोड केवढंच आहे बघा. एक गाडी बसणं सुद्धा मुश्किल आहे इथून. इकडून 2 गाड्या चालल्या, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला आहे. तर त्याच्यामुळे घोटाळा झाला सगळा. खाऊ शकू निघते काय मी ट्रॉफिक, पण त्याच्या आधी हा बघा हे किती पाहिलं तरी बघ वाटतंय. लयच प्रेशर बघा त्या पाण्याचं भयानक. का आम्ही आलोत कुठून माहिती बघा, गाडी घेऊन मोठी गाडी, म्हणजे बस कुठून आली माहिती का. तेव्हा तो रोड दिसतो खाली, तेव्हा तो रोड नाही का, त्या रोडने आली बस. हा रोड इथालची रोड नाही का, एकदम खतरनाक रोड इथं मित्रांनो. डोंगरा बाग कशी तर चला किती वेळा निघते काय मी ट्रॉफिक बघू आपण काय होतं काय नाही राव व्हिडिओमध्ये. चला फायनली मी गुप्तकाशीमध्ये पोहोचलेलो आहे. इथं विश्वनाथ मंदिर प्रवेशद्वार आहे, हे बघू शकता. आणि गुप्तकाशी मित्रांनो मी सध्या पोहोचलो तिथं. तर इथून केदारनाथ जवळच आहे, दमा जायचं आपल्याला. तुम्हाला व्हिडिओ दाखवत चांगले कंटेंट सापडीत. चला. ये मंदिर कितना ऊपर है दादा, ये मंदिर कितना ऊपर है. हाँ केदारनाथला जायचं आहे. कुठे जाईल हां ना मध्ये. तुम्ही कोणत्या गावचे? अरे मी पण तिकडे आहे, सोलापूरचे का. अच्छा. बघा मराठी माणसं भेटली आपली. चला मंदिर आहे इथं, मंदिर असलं का मस्तपैकी. तर मित्रांनो विश्वनाथ मंदिर प्रवेशद्वारमधून आतमध्ये वरती गेलो होतो. बरंच लांब आहे. आपण दर्शन घ्यायल्यानंतर केदारनाथ दर्शन घेतल्यानंतर ते बरंच लांब आहे वरती. काय अडचण नाही. दर्शन मी घेतलंय, मुख दर्शन. चला आपले साथीदार बघावं लागतं. तर नमस्कार मित्रांनो, मस्तपैकी आलो होतो या भाऊच्या दुकानामध्ये. मस्तपैकी आता काय घेतलं माहिती का, मी माझ्याकडे नव्हतं मित्रांनो हे स्टँड. तरी स्टँड घेतलं मी आता मस्तपैकी एवढंच घेतलंय. तरी मला 470 रुपयाला पडलेलं आहे मित्रांनो, आणि मस्त घेतलेलं आहे. तर आता मी सध्या इथं आलेलो आहे, चाललेलो आहे वरती. हे माझे जोडीदार भेटले ती एक रसाळ, आणि बाईकवाला भेटला त्याला भाई मिळले ती यावे. तर न्यू आहेत मित्रांनो मस्तपैकी. आता हे काय होतं माहिती आहे का, सेल्फी स्टिक घेतल्यामुळे जे ना थोड़ा लांबून मला नज़ारा शूट करता यायला लागला. पहले तो मुझे नहीं आता था. जैसे कि मान लो अभी ऐसे निकलता था मैं पहले, ऐसे हाथ से. तो अभी पूरा व्यू आ जाएगा मस्त अपना. केदारनाथ चलेंगे, घूमेंगे फिरेंगे, मजा करेंगे, भगवान का दर्शन लेंगे मस्त अपना. तो ये लिया मैंने बस 470 में मस्त अपना यहाँ से भाई के दुकान से. भाई आपका दुकान बताओ कहाँ पे? यहाँ गुप्तकाशी में है, पाल कम्युनिकेशन. दिखा दो बाइक वाले भैया क्या करते नहीं भाई का नहीं भाई. शादी हुई भाई आपकी? नहीं अभी नहीं हुई. अरे इसके लिए नहीं कर रहा. छोरा हमारे क्या हुई है, हमारी भी नहीं भाई. मैं कमाना नहीं हूँ, मैं रंडवा नहीं हूँ, मेरे 2 बच्चे हैं भाई. फंस गया तू. हाँ फंस गए भाई, हमने नहीं की वो सही है. चल भाग केदारनाथ भाग केदारनाथ भाग. चला मित्रांनो एन्जॉय करतो, लाईक करून शेअर करा. तर मित्रांनो निघालोय मस्त. आता बघा पूर्ण शूट होतोय. याच्यापेक्षाही मोठा शूट घेऊ शकतो मी, कारण पण आता घ्यायची गरज नाही. ही सेल्फी स्टिक मस्त लागली मला, पण 470 रुपये द्यावं लागले मला त्याला. जाऊन त्याला काय हे बघा, हे आपला टेंट दादांनी घेतला तर चाललाय मस्त. कारण त्याच्या बॅगमध्ये जी आहे ना त्याची बॅग दिसायला मोठी, पण आतमध्ये काय माहिती का, त्याच्या बॅगमध्ये चादर आणि ते फक्त, बाकी दुसरं काही नाही जास्त. त्याच्यामुळं प्रॉब्लेम येत नाही काही. ते बघू शकता मस्तपैकी चालला आपला टेंट, आणि मी पण मस्त चाललोय. तर चला मस्तपैकी जाऊयात, केदारनाथचं दर्शन घेऊयात. आणि व्हिडिओमध्ये फक्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून नसेल केलं तर नुसतेच व्हिडिओ बघा, तर सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही राव, असं नसतं राव मग.
तिथं घोडे पण असतात बरं का, कारण चढाई जिथं असते ना तिथं घोडे पण असते. आता जस्ट जे आहे ना उतारलोय गाडीतून खाली मोटरसायकलमधून, मला थोडीशी हेल्प केली त्यांनी, मला 1-2 किलोमीटर पुढं नेऊन सोडलंय. आता मी चाललेलो आहे पुढं मस्तपैकी. तर हे बघू शकता ईदालचं गाव आणि ईदालचे घरं असे आहेत. जसं काय आता असं वाटतं तुम्हाला इथं तुम्ही हॉटेल्स जर सापडलं का तुम्ही हॉटेलचंच काय तुम्हाला म्हणजे समज जेवायचं असेल बुवा, तर तुम्हाला जर हॉटेल पाहिजे असेल ना मित्रांनो, पण इथं विषय काय माहिती आहे का, असं वाटतं सगळेच घरं हॉटेलसारखे वाटते. म्हणजे हॉटेल सापडायचं थोडं अवघड येतं हॉटेल सापडायला, कारण इथं गरज आहे ना मित्रांनो, कलर फिलर मारून टाईट केले येतं. आणि या डोंगराच्या भागामध्ये जर कलर मारलेले घरं जर असतील ना मित्रांनो, तर एवढे सुंदर दिसतात बघा. आता हे घर आहे बरं का, पण हे बघा किती सुंदर दिसत आहे. म्हणजे असा विषय सगळा लई मस्त एकदम. आता त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो पलीकडे जातो, थांबा 2 मिनिटं. आता याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हे बघा इथून बघा नजारा फक्त पूर्ण वरती डोंगर, त्याच्यानंतर हा बघा हे डोंगर बघा, त्याच्यानंतर हे घर बघा. म्हणजे एकदम सुंदर असं वातावरण मित्रांनो. इथलच्या लोकांना जे आहे ना खरंच नशीब त्यांचं चांगलं, उत्तराखंडमधले लोक, त्यांना एवढं सुंदर वातावरण बघायला भेटतंय. आणि आम्ही जर आता आपल्याला तर आपण व्हिडिओ काढला तर आपल्याला बघायला भेटते, तुम्हाला पण. आणि मी पण इथं आल्यानंतर मी पण फर्स्ट टाईम बघतोय बऱ्याच दिवसानंतर. तर ठीक आहे चला, फायनली मित्रांनो परत एकदा जी बसलेलो आहे मी जी ना ओमी गाडीमध्ये. आणि हे बघू शकता तर चाललोय, निघालोय. भाई कह रहे लाइक करो, सब्सक्राइब करो, भाई कह रहे अभी. और भाई आप यही क्यों आप यही क्यों आप? मैं तो यही तरीका हूँ. मित्रांनो गाडीमध्ये उतरलोय परत आता एवढं जस्ट. हे पण रात्र होतं माझ्यासोबत. अरे ह्यो गडी युपीचा तो काय म्हणतो माहिती आहे का, तो म्हणतोय मी ज्यावेळेस केदारनाथचं दर्शन घेईन त्याच्यानंतर मला इथंच फरशीचं काम करायला थांबायचं. कसं काम करणे मला आहे. मैं काम करूँगा लाइट का काम करते हो आप? हाँ यार भाई अच्छी बात, मेहनत कर रहा है भाई यार. चलो हमने भी एक टाइम ऐसा, मेरा भी एक टाइम ऐसा था भाई. मैं भी बहुत मैंने काम किया है. जब हाथ था ना मेरा, तो मैंने बहुत लाइट का काम किया, मैंने प्लम्बिंग का किया, मैंने वो मिस्त्री वाले की साइड, मिस्त्री के साथ होते ना जो हेल्पर, उसका काम भी किया भाई. क्या बताओ मेरे हालत. तर मित्रांनो इमोशनल व्हायचं नाही आपल्याला एन्जॉय करायचं आहे. हा बघा पुढं नुसतं डोंगर मोकारा डोंगर आहे, तर आळा आहे मोकारा. पण मी कसं आहे माहिती आहे का, मग चांगलं चाललं आहे म्हणून तुम्ही असता नका समजू मी चांगलं बोलतो आहे व्हिडिओमध्ये. म्हणजे मग चांगलं चाललं आहे. अरे माझ्या एवढे हलकोणाचीच नाही मी. सायकलीची मला म्हणजे सायकल जी आहे ना, सायकल मला आता एक प्रश्न पडला आहे. मी चाललो इकडं, पण आता मी सायकल जिथं ठेवलेली आहे तर तिथून सायकल मागे न्यायची कशी ते लय मोठा प्रश्न आहे. कारण तिथून जे आहे ना ऋषिकेश, मला वाटतं जहाँ पे हमने साइकिल रखी वहाँ से ऋषिकेश कितना दूर है? मैंने जहाँ पे रखी यहाँ से रुद्रप्रयाग से कितना दूर है? नहीं, यहाँ से 130 किलोमीटर. रुद्रप्रयाग से कितना होगा? 50-60 किलोमीटर होगा. 60-70 किलोमीटर मित्रांनो. 70 किलोमीटर मला सायकलवर टाकून न्यायची, पण तिथून टेम्पो भेटला तर बरं आहे. साईडमध्ये तर मित्रांनो मस्तपैकी थांबलो इथं. आणि थांबल्यावर जे ना मस्त तोडून काढतो आता नाही का. बघा हे काढतो म्हणजे काय होईल. इसको पकड रे भाई थोडा. तेरे नाम की जोत में तारा हर लिया समझ मेरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा. मित्रांनो बोलतात मेरी चाष्टा करता. मित्रांनो हे बाईकवाले बघा सगळ्यात जास्त माझ्या इथे मित्रांनो बाईकने हिंडायला. त्यातल्या ते पहाडीवाले जे रोड आहेत ना त्याला फक्त बाईक पाहिजे. फक्त बाईक असेल ना जेवढा एन्जॉय तुम्ही सगळ्यात जास्त एन्जॉय तुम्ही बाईकने करू शकता मित्रांनो. सगळ्यात जास्त समजला का? जय वाह 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 वाह. कहाँ से आए हो भाई? कहाँ से? हाँ तो बंगाल से जय सिया राम. हर हर महादेव. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर मला त्यांना भेटावं लागलं, कारण खूप छान वाटतंय. आणि मस्तपैकी मुंबई में रहते हैं भाई. अच्छा मुंबई से हो आप? अरे वाह, महाराष्ट्राचे लोक भेटलेत मित्रांनो. मस्त मुंबई में. मैं मुंबई से ना, मैं बीड़ से हूँ. बीड़ से. जिला बीड़. आप बीड़ से? ये उत्तर प्रदेश का है. अच्छा यूपी में कहाँ? कानपुर के पास में. अच्छा तो कितने दिन हो गए आपको निकले हुए?
यार हम तो 17 तारीख के निकले हैं बाइक से। अभी 17 के। हाँ। अच्छा, मैं हो गए मुझे 4.5 महीने निकले हुए। एक नंबर। मतलब मैं साइकिल से 15,000 किलोमीटर का यात्रा कर रहा हूँ, तो मेरा साइकिल ख़राब हो गया, मैंने ऋषिकेश में लगा दिया। उसके बाद मैं वहाँ से मतलब ख़राब होने का, अभी यहाँ साइकिल की दुकान नहीं है यहाँ पे आगे, तो मैं सोचा वहाँ पे लगाना ठीक है, यहाँ पे लगाएंगे तो फिर कोई। मेरी साइकिल की टायर ही फट गया। तर मित्रांनो मस्त भेटले आपले, मस्त सगळे महाराष्ट्राचे लोक, मुंबईचे लोक, खूप छान वाटतं. परत एकदा म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाह यार, चलो या पे आगे रुकते, चलो चला मित्रांनो, चला. हर हर महादेव कमेंट करून नक्की सांगा. चला, जय सियाराम. करो सब इधर इधर मेरे पास मित्रांनो हेलो मित्रांनो, तो कैसे हो? मैं हूँ अभी यूपी से, ये भाई मिला है मराठ से। भाई कहाँ से है? नीचे से। तो हेलो मित्रांनो, कैसे हैं? ये देख सकते हैं इनकी भाषा है मित्रांनो। तो आप बताइए कैसे, क्या बोल रहे हो, बोलो. मी म्हणतोय की जेवायचं कुठं आपल्याला तो देख रहे हो ये दोस्तों, ये मित्रांनो, ये महाराष्ट्र की भाषा है. जेवायचं कुठं भाऊ? ये क्या यूपी की भाषा बोल के दिखाओ भाई. किधर से है? राजस्थान की भाई, राजस्थान की. ढूंगो। इधर का कहत बाड़ू तोहार हरी डिजाइन में तो देख सकते हो, ये राजस्थान की भाषा है. ये देखो हमारा, बोलो, राजस्थान की भाषा बोलो. ये देखो राजस्थान. ढूंगा ढूंगा. ये आप भी राजस्थान से, क्या बोल रहे हो? का हो तू तो गर्दा उडा दिले बाड़ू, सगळं तोरी चर्चा बा. रास्ता चालू तोड़ देसी पावडर उड़ता. अभी कहा देख, ये तो शुरुआत है, आगे आगे देख होकता का. तो देख सकते हैं ये राजस्थान की भाषा, ये महाराष्ट्र की भाषा. मित्रांनो ये देख सकते हैं शुरू में ये मित्रांनो क्या होता है, ये महाराष्ट्र की भाषा. ये देखो राजस्थान जो भी का. वीडियो देख रहे हैं ढूंगा को मतलब कमेंट में लिख बताओ क्या हुआ है. चालू है. भाई आज इतना मजा आहे ना. नट बोल्ट दी क्या? तर मित्रांनो आता मस्तपैकी पुढे गेलो, नंतर जेवणाची सोय लावत होता मी, आता जेवणाची सोय बघत. फायनली मित्रांनो बराच वेळ झाला, आम्ही इथं बसलो होतो आणि हे बघू शकता वातावरण. हे रोड बघ कसा आहे, वागते कुणी तू इकडे जातोय रोड बघ. अरे यार इधर व्हिडिओ तो सही अच्छा आहे देख ना. आता तिकडून गाडी आली बरं का. हा बघ बघा गोड रोड आहे, घाटाचा रोड आहे पूर्ण. भाई रोड लय खतरनाक आहे. चला माऊल लय खतरनाक चेंज झाला. त्या बघता तिकडं तिकडचं वातावरण कसं झालंय आणि इकडचं वातावरण बघत झालंय. आम्ही इथं बसलो, थोडा आराम केला, थोडा वेळ निघालणार आहेत आपल्या की चला मस्तपैकी गेलायचं. तर चला मित्रांनो मस्तपैकी निघालो, अजून पुढे जायचं मस्तपैकी. बर्फ होता बघते वरती, पाण्याने झाली सर्दी बाबो. मित्रांनो मागचं वातावरण बघा आणि वर पुढं बघा पुढं. नम जन्म साथ चलना है, कसम तुम्हें कसम आके मिलना है. एक जा है भले दो बदन हो जुदा, मेरी हो के हमेशा रहना, कभी ना कहना अलविदा. बाबू आवाज गेला, पहिला तसा आवाज आहे ना. एक साइकिल पे 2 जने. अरे भाई साहब, भाई देखो भाई जुगाड़ भाई, मतलब अभी फील आ रहा है जैसे कि हम दूसरी दुनिया में जी रहे. जो पुराने जमाने में जो देखो 1940 की साइकिल है. अरे भाई मैं बगैर जाऊंगा. अरे भाई साहब 1940 में जैसे साइकिल, यही साइकिल थी 1940 में. दूसरी बात तो ये है, जैसे आगे नली पे बैठ पे आपने अक्षय कुमार का पिक्चर देखा होगा. नली पे बैठ के आगे की नली पे बैठ के. दूसरी बात तो ये दोस्तों, अक्षय कुमार का आपने पिक्चर देखा होगा, उसमें वो गाना है देखो, माज से तेरी
सारी दुनिया मेरी हो गई, आज से तेरा घर मेरा हो गया। सामने गाड़ी है, अरे पड़ गए, अरे लग गई। अरे बाप, बच गए भाई, नहीं तो टुट्टे फुट जाते। चलो दोस्तों देखो भाई, देसी जुगाड़ी सो कहते हैं। और आपको मैं और भी चीजें दिखाऊंगा, रुक जाओ, और पीछे से दिखाऊंगा। और भी चीजें मैं आपको दिखाऊंगा। देखो ये होता है भाई देसी जुगाड़। एक ही साइकिल है, एक ही साइकिल पे दो बच्चे। अरे भाई चलो धीरे धीरे चलो, नहीं तो हो जाएगा कांड। हमारी तो अभी तक शादी भी नहीं हुई भाई। मेरी कौन सी हुई है? वो देखो आगे पहाड़, देखो भाई पहाड़, भाई साहब। देसी साइकिल कितनी मजबूत होती है, देखो देखो। हाँ मजबूत एटलस साइकिल, गियर वाली होती तो अभी टायर फट जाता। वो पुराने जमाने का कोई भी चीज लो अच्छा ही होता है भाई। लेकिन अभी मेरी बुरी हालत हो रही जा रही है भाई, नीचे से बहुत बुरी हालत रही है। डंडी तो इससे अभी लग रही, नीचे डंडी है भाई। बुरा हाल हो रहा है। चलो कोई बात नहीं, चलो थोड़ा कष्ट लेंगे और आगे जाएंगे। चलो, 4 धाम यात्रा में आपका स्वागत है मित्रांनो। 4 धाम, एक धाम केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हे असते 4 धाम। पूर्ण सगळे 4 धाम करायचे आहेत आपल्याला, टेन्शन घेऊ नका। चला जा चला 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 चला। खराब रोड लागला बघा, इथून गाडी मारा तर फपाटा आहे। फपाटा बाबू, फपाटा पटकन जावं लागेल पलीकडे। हे बघा इथून पूल, खाली पूल आहे, एवढी जागा, इथून एकच गाडी बसती, खाली सगळी खाई आहे भाऊ। हे जर सडकलं तर कार्यक्रम होईल, लय अवघड आहे, अवघड चल चालू अवघड। हे बघा इथं बघा, इथून हा बघ सगळं खाली, म्हणजे एवढं तुम्हाला एक सिमेंटाचं दिसतंय का तिथं बघ, त्याच्यावर पूर्ण पूल अवलंबून आहे। हा बघ ते जर सडकलं तर खाली हा बघ पूर्ण खाई। हा बघ रोड कसा पाहिला का, हा बघ आता मित्रांनो ही नदी, ही जी ना, हा बघ ही सिमेंटाचं फक्त एवढं बनवलेलं आहे सगळं, एवढं हा बघ हे बरं बघा वर, त्याला म्हणतात भाई उत्तराखंड। खतरनाक विषय इथं, जेवढं सुंदर आहे तेवढं खतरनाक पण आहे। तर बघा हे बदक, बदक बघा कसं वाटतंय, बाक बाक। टेम्पोमध्ये बसलोय मस्त आपल्या, बघा फायनली मित्रांनो मी एका जागेवर थांबलो। या गाडीमध्ये आलो तुम्ही, हा बघी गेली चालली ती, पण विषय काय झाला माहिती आहे का, मी थांबलोय का माहिती आहे का, वा 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 वा, तुम्हाला अजून नजारा दाखवतो एक थांबा। हा बघ मित्रांनो, हा नजारा बघा फक्त, बघ वाव। जीवनातलं सगळ्यात मोठं सुंदरता जर असन तर ती उत्तराखंडमध्ये जेव्हा जीवना, म्हणजे जगातली सगळ्यात मोठी सुंदरता जर असन तर ती उत्तराखंडमध्ये आहे। तर मित्रांनो हे जे दिसतंय तुम्हाला घरं फिरं सगळं, हे गाव आहे बरं का। आणि हे गाव जे आहे ना, कधी पण उत्तराखंडमध्ये कुठं कोणत्या पण गावाला गेले तुम्हाला गाव असंच भेटेल। हे बघू शकता तिकडं गाव, म्हणजे ते घरं बघा, ते माणसं, म्हणजे इकडं एवढ्या सुंदर ठिकाणी माणसं राहतात म्हणल्यावर त्यांचे विचार, त्यांची सगळ्या गोष्टी सुंदरच असतात। आणि दुसरी गोष्ट बघा, ते बघू शकता ते तुम्हाला दिसतंय ना, तर ते सगळं गाव आहे। तर त्या गावाला नाही का, त्या गावामध्ये म्हणजे इथं असं असतंय, इथं गावात असे असतात सगळे डोंगरावर गाव आहेत इथं सगळे, आणि डोंगरावर घरं इथं, त्या प्रत्येक घराला जे ना कलर मारलेला आहे, ते कलर मारल्यामुळे ते अति सुंदर दिसतात पाहिल्यापेक्षा जास्त। आणि तर बघते तिकडे गावाची शेती आहे। त्याच्यानंतर जे आहे ना मित्रांनो, हे स्टेप बाय स्टेप जसं काय पायऱ्यानी आहे, पण हे जे आहे ना हे शेत असती। आता समजा एक पायरी आहे ना, तर ती एक शेत, त्याच्यानंतर दुसरी आहे ना ती दुसरी एक शेत, म्हणजे आपल्याकडे कसं शेत असतंय तसं यांच्याकडे असं ह्या प्रकारचं शेत असतंय। त्याच्यानंतर मित्रांनो हे जे डोंगर आहे ना मित्रांनो, हे डोंगर एवढा सुंदर दिसतो, एवढा मोठा डोंगर आहे मित्रांनो हो, पण दिसायला असं थोडासा कॅमेरामध्ये बाहेर दिसतोय, पण जर डोळ्याने तुम्ही साक्षात बघता ना तर एवढा सुंदर डोंगर आहे मित्रांनो, खतरनाक। तर इथं हे रोड आहे, मेन रोड जातो इथून, तर केदारनाथचा रोड आहे हा। तर बरं झालं मी त्या स्पॉटला थांबलो आणि मला हा स्पॉट, सुंदर असा स्पॉट तुम्हाला दाखवण्यासाठी भेटला।
खूपच सुंदर मित्रांनो स्पॉट आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपले साथीदार जे आहे ना पाठीमागून यायला लागले सायकलीवर. मला जास्त पुढे जाऊन पण नाही जमणार, कारण मी त्यांची समस्या समजू शकतो, कारण मी पण सायकलीवर आलो आहे एक काळ नाही का. तर हे हा जो रोड आहे ना खतरनाक रोड आहे मित्रांनो. कारण ह्या रोडने जी आहे ना जर पाय जर घसरला ना खाली तर माणूस डायरेक्ट खाली पडणार आणि डायरेक्ट कार्यक्रम होणार. ज्यांना सवय समज पहाडी लोक जे आहेत ना त्यांना सवय, त्याच्यामुळे ते रोजच जाणं येणं त्यांचं असतं, त्याच्यामुळे काय वाटत नाही त्यांना. पण परत एकदा मला ह्यांना जरा तुम्हाला किती दाखवा तेवढा कमी आहे. बघा ना किती सुंदर आहे बघा. लयवरती आलो, लय उंचीवरती मी सध्या. तर याच्यापेक्षा सुंदर सुंदर नजारे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. पूर्ण उत्तराखंड आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सायकलने नाही म्हणा बरं का, पण मी ट्रॅव्हल करीत तुमच्या सपोर्टनेच फक्त सगळ्या गोष्टी होणं शक्य आहे. तर त्यांची मी वाट बघतो, तवार इथं बसतो बघू. तर मित्रांनो आता बराच वेळ झाला मी थांबलो तिथं, आणि हे बघू शकता नजारा परत एकदा पूर्ण सूर्य मावळत चालला आहे. इकडं वरती डोंगराच्या वरती एक मंदिर आहे, तर या मंदिरापाशी जाणार इथं. बघा नजारा. चला आता मी वरती चाललो आहे. बघा मित्रांनो इथून व्ह्यू बघा फक्त बघ. अरे बाप, बघा कसला खतरनाक आहे. लय उंचीवर आहे मी सध्या. बाकी चढ अजून वर जायचं आहे तिकडं मंदिर आहे वरती, पण वाट लागायला लागली वर चढू. बघा उत्तराखंडचा नजारा मित्रांनो खरंच लय सुंदर आहे. अजून 2 मिनटं थांबा फक्त. त्याला असं थोडंसं वर करतो नाही का. आता बघा आता शिकळत आहे किती उंचीवर आहे मी. लय बेकारवर आलोय. बघा मागं पाहिलं का. अजून वर करतो थांबा. ये आता बघा, आता दिसतंय सगळं. चला अजून वर जायचंय. पाय सडकला ना भाई इथून खाली, सगळी वाट लागन भाऊ. अजून वर जायचंय. हे मित्रांनो हे परिसर आहे उत्तराखंड मधला. तर बघा पाहिलं का. ओ यार रोड आहे का काय हो, असा कसा रोड येऊ. बघा कसला रोड आहे काय माहिती. बघा खतरनाक रोड आहे. बापरे. जायचं इकडून. किती मस्त नजारा आहे बघा ना. वाडाचं झाड आहे, एवढं सुंदर झाड. लय वरती आलो मित्रांनो. हे बघा शेती वर यांची अवघी असली शेती केली जाते तिथं डोंगरावर. शेती गहू परत अजून तांदूळ हे सगळं इथंच लावलं जातं. त्या तिकडे जायचं मला, ते मंदिर दिसतं का बघते तिकडे जायचं आहे. चला. अरे बापरे, 2 मिनटं थोडी चड्डीवर घेतो. फोन आला मध्ये. आ रहा भाई, आ रहा हूँ यार भाई, थोड़ा 2 मिनट रुक बस. मंदिर वहाँ पे है ना. उधर है मंदिर. अच्छा. हेलो हाँ बोलो भाई. कहाँ पे हो? अरे ये सामने देखो दिख रहा हूँ मैं. कहाँ पे? अब अभी आप कहाँ हो? जहाँ पे छतरी मिली थी मैं उससे आगे निकल रहा हूँ. मैं लोकेशन डालता हूँ, रुको. आ जाओ आगे.
मित्रांनो हे गाव बघा गाव. आ जाओ आगे आ जाओ. From Lever Beach, just waved dear Okay, to guy. your tilting and sent a video and said, क्या गाय था? link to shortrel.app. Before you shoot your video, first keep this link in your bio, dear. And also this channel link here. After नजारा that, you खूपच can make सुंदर your आहे. video, dear, and you can show how to register in your bio link, dear. And send a video. मंदिर कहाँ पे है आंटी जी? From WhatsApp, site tour finds a pushpin emoji live location. अरे पाय रे ते काय आहेत, किती चढलं तरी कमीच आहेत ना. खरंच गावात आल्यासारखं वाटायला लागलं मला आता. गाव आत्ताशी वाटतं मी गावात आलोय कुठेतरी. गाव लय खतरनाक आहेत, घरं लय खतरनाक आहेत यांची. पाहिलं की सुंदर आहेत, सुंदर सुंदर घर आहेत एकदम. हे बघा इथं जाळ पेटेला थोडासा भेटून दिलाय. हा दुकान लगेच हातून बघायला भेटलं दुकान. आत्ताशी गावाचा फिरायला लागलाय. उदबत्तीचा वास आलाय. फायनली मित्रांनो मी आलेलो ज्या मंदिरापाशी मला यायचं होतं. फायनली हे बघू शकता पोरं फिरं सगळी. जायचं मंदिर, मस्त मंदिर आहे मित्रांनो. एवढं एवढं सुंदर मंदिर आहे मित्रांनो. हाँ कैसे हो भाई? तेरे आँखों को किसने काटा? हाँ मधुमक्खी ने. मधुमक्खी वो जो होता है ना, क्या क्या बोलते हैं आपको यहाँ पर जो मधुमक्खी बैठती है उसके ऊपर? छत्ता छत्ता छत्ता. छत्ता है शहद. शहद पे वो बड़ा वाला जो गोल होता है उसको क्या बोलते हैं? हमारे यहाँ मोहड़ बोलते हैं. मोहड़ आपके यहाँ क्या बोलते हैं? कौन सा वाला है? जिसपे तू गया था वो क्या है? ये हैप्पी बर्थडे. हैप्पी बर्थडे. मॉर्निंग. जिसपे तू गया था ना वो साइड वो मक्खी. पहाड़ी उग्रवाद फॉलो कर दो. है इस पहाड़ी भाई को फॉलो के लिए बोलो यार. बोलो आपका अकाउंट बोलो. पहाड़ी उग्रवादी. पहाड़ी क्या उग्रवादी है ना? उग्रवादी. तर चला मित्रांनो फायनल पोहोचलेलो आहे मी इथं आणि मस्तपैकी स्टे करण्याचं जागा बघतोय आम्ही. आणि मैं जो बोल रहा हूँ भाई वो मराठी भाषा है. मैं महाराष्ट्र से हूँ और हमारे महाराष्ट्र में जो है ना आपके उत्तराखंड को बहुत प्यार करते हैं हमारे महाराष्ट्र में. अच्छा ठीक है. हेलो घंटी बजाते भगवान क्या है. हेलो. हर हर महादेव. देखेंगे अभी मंदिर किसका है, किस भगवान का मंदिर है? महादेव जी का. हाँ महिषामर्दिनी देवी का मंदिर है. अच्छा वाह वाह बढ़िया. ये देखो भाई ये वाला मंदिर है जो ऐसा लग रहा है सामने से. तो पीछे से यहाँ से ऐसे, यहाँ से उसका द्वार है एंट्री द्वार और ये सारा मंदिर. तो चलो ऐसी बात है. बंदर आते यहाँ पे और मुझे तो सारे आप बंदर ही लग रहे हो. देखो भाई यहाँ पे बंदर आते रात को. बंदर है ये बात करो. अभी नहीं सुन लो मुझे. ये तो बोल रहा है बंदर आते. ये बोल रहा है आते बंदर. चलो 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 भाई यहाँ का माल देखो आप. तगड़ा वाला सीन खतरनाक आ रहा है यहाँ से. अरे बाप. मित्रांनो ते गाव बघा. मी तिथून वरती आलोय चलत चलत. ते रताळ अजून आलं का नाही. तिथून ओ यहाँ से आने वाला है. देखो यहाँ से ऊपर इधर वो वाला. भाई देखो यार खतरनाक व्यू आ रहा है यार. बस देखते जाओ भाई. कहाँ पे हो? उसका नहीं. तो लगाते ना दादा इधर.